नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण DCC बँक भरती 2024 चे जे लेटेस्ट पेपर झालेले आहेत तर त्यांच्यामधील गणित व बुद्धिमत्ता या दोन विषयांवरती जे पण प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण स्पष्टीकरणासोबत या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. अशाच प्रकारचे आपण ऑलरेडी 2 ते 3 भाग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ते देखील तुम्ही बघून घ्या, जेणेकरून गणित व बुद्धिमत्ता या विषयांवरती तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे. तर आता पुन्हा आपण एक नवीन प्रश्नपत्रिकाला इथं सुरुवात करत आहोत आणि याच्यामध्ये जेवढे पण गणित व बुद्धिमत्ता या विषयावरती प्रश्न आलेले असतील ते आपण स्पष्टीकरणासोबत या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. ही प्रश्नपत्रिका जर म्हटलं तर बघा कधीची आहे मित्रांनो, 25/8/2024 ला झालेला हा पेपर आहे मित्रांनो, क्लर्क या पदाचा. ठीक आहे, क्लर्क या पदाचा 25 ऑगस्ट 2024 चा पेपर आहे मित्रांनो. इथे तुम्हाला एक्झाम कोड, एक्झाम पिरियड आणि त्यासोबत टोटल क्वेश्चन, एक्झाम डेट वगैरे याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. तर बघा यातील आपल्याला हा पहिला प्रश्न दिलेला आहे. तर आता हा पहिला प्रश्न आपण इथं सोडवायला सुरुवात करत आहोत मित्रांनो. या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटणार, आतापर्यंतचे जर म्हटलं तर टोटल आपल्याकडे 44 प्रश्नपत्रिका जमा झालेल्या आहेत, ज्या की लेटेस्ट DCC बँक भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटणार याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मध्येच आपल्याला 10 मिनिटाचा व्हिडिओ झाल्यानंतर तिथे तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, संपूर्ण आपल्याला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर बघा आपल्याला हा पहिला प्रश्न काय दिलेला आहे. जया म्हणते, मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर माझ्या आताच्या वयाची 14 पट मिळते. तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय जे आहे ते दाखवणारा वय किती असं विचारले आणि जो दाखवणारा पर्याय आहे ते आपल्याला इथं निवडायचंय. प्रश्न तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे, त्यानंतर प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार लगेच आपल्याला इथं मांडणी करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, आता जसं आपण इथं प्रश्न वाचला त्या प्रकारे आपण इथं मांडणी करायला सुरुवात करणार आहोत. आता इथं कोणाचं वय म्हटलेलं आहे, जयाचे वय. ठीक आहे, जया म्हणते तर त्याच्यासाठी आता जयाचे आजचे वय. ठीक आहे, जयाचे आजचे वय, आजचे वय हे आपण एक्स मानू. ठीक आहे, हे काय मानणार आहे आपण, एक्स मानू. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. त्यानंतर आता पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, जसा आपल्याला प्रश्न इथं सांगत आहे, जसा प्रश्नाची इथं आपल्याला सुरुवात होते त्याच प्रकारे आपण इथं मांडणी करत आहोत मित्रांनो. इथे पुढे काय म्हटलेलं आहे, आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची इथं 6 पट म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच आजपासून जर विचार केला तर 6 वर्ष. ठीक आहे, तर सर्वप्रथम जर म्हटलं तर इथं ही जी लाईन आहे थोडीशी कमी करून घेतो, हे पुन्हा मी इथं राईट करून घेतो थोडक्यात. तर बघा इथे आपण फॉन्ट साईज फक्त कमी केलेली मित्रांनो, लिहिण्याची काही अडचण नाही. ठीक आहे, आता तुम्हाला इथं समजून आलं, जयाचे आजचे वय एक्स मानले, एक्स वर्ष. इथून पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची इथं 6 पट. ठीक आहे, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजेच आजपासून जर विचार केला तर 6 वर्षानंतर, तर आपण इथं 6 वर्षानंतर, 6 वर्षानंतर हे आपण घेतलं. तर आता आजचं वय आहे एक्स, तर आपण 6 वर्षानंतर ते किती होणार, 6 प्लस एक्स. ठीक आहे, ते झालं 6 वर्षानंतरचं वय. त्यानंतर पुन्हा पुढे काय म्हटलेलं आहे, 7 वर्षानंतर. ठीक आहे, वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजे पुन्हा 7 वर्षानंतर हे आपल्याला इथं समजून आलं. तर आपण हे 7 वर्षानंतर घेऊया. ठीक आहे, तर मग हे काय होणार, 7 प्लस एक्स. इथपर्यंत तुम्हाला मांडणी कशी केली हे तुम्हाला समजून आलं असेल. आता हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं, तर आता आपल्याला दिलेल्या विधानानुसार इथं मांडणी करायची आहे. ठीक आहे, आता विधानानुसार आपण इथं मांडणी करत आहोत. आता दिलेल्या विधानानुसार आपल्याला काय म्हटलेलं आहे व्यवस्थित समजून घ्यायचं. इथे म्हटलेलं आहे, जया म्हणते की जर माझ्या आजच्या 6 वर्षांनी वयाची, इथं आपल्याला म्हटलेलं आहे 6 पट आणि त्यानंतर 7 वर्षांनी होणाऱ्या वयाची 7 पट ही एकूण मिळवली तर एकूण आजच्या वयाची इथं किती होते, 14 पट. ही जी आपल्याला मांडणी आहे ती आपल्याला अशा प्रकारच्या समीकरणामध्ये इथं मांडून घ्यायची. आता समीकरण कसं होत आहे, मग इथं 6 वर्षांनी, तर इथं 6 वर्षांनी म्हणजे आपल्याला 6 वर्षांनी इथं 6 पट होते. इथं म्हटलेले पट हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे इथं 6 गुणुले आपण इथं घेणार. इथे काय म्हटलेलं आहे, 6 वर्षांनी, म्हणजेच आपण हे उदाहरण घेतलं 6 वर्षांनी. ठीक आहे, हे कंसामध्ये 6
प्लस एक्स हे आपण इथं उदाहरण घेतलं. प्लस आपल्याला 7 वर्षांनी पुन्हा म्हटलेलं आहे, याच्यामध्ये प्लस एकत्रित केलं, कारण इथे पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे, 6 वर्षांनी होणार आहे आणि 6 पट म्हटलेलं आहे, आणि त्यासोबतच 7 वर्षांनी आणि त्यानंतर 7 पटीत ही एकत्रित मिसळली, म्हणजेच एकत्र केली, मिसळवली. ठीक आहे, म्हणजे त्याच्यासाठी मिसळवली हा जो शब्द आलेला आहे त्याच्यासाठी आपण इथं प्लस घेतलं. आणि बाकीचं जर म्हटलं तर आहे तसं आपण हे 7 वर्षांनी 7 पट याचा गुणाकार, आणि त्यानंतर आपण आहे तसं हे 7 वर्षांनी हे आपण पुढे ही मांडणी करून घेतली. ठीक आहे, आणि मिसळवली म्हणजेच एकत्र केल्यानंतर आजच्या वयाची किती होते, 14 पट. म्हणजे एकत्रित जर केलं तर 14 पट होते. आजच्या वयाचे म्हटलेले 14 पट होते. 14 पट होते आजच्या वयाची, म्हणजेच आजचं वय काय मानलेले आपण एक्स वर्ष. तर एक्स वर्ष आपण इथे घेणार. मांडणी कशी केली हे आपल्याला हे समीकरण इथे समजून घ्यायचंय. आता फक्त हे समीकरण तुम्हाला इथं ह्या उदाहरणावरून तयार करता आलं तर लगेच प्रश्नाचं उत्तर येणार. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, 6 पट, त्याच्यामुळे गुणाकारात आलं. इथं 6 वर्षांनी म्हणजे 6 प्लस एक्स आजचं वय, आणि हे जे 6 वर्षाचं आहे ते घेतलं. त्याच्यामध्ये आपण इथं मिळवली म्हटले, त्याच्यामुळे इथं प्लस घेतलं. 7 वर्षांनी तर जे 7 पट आहे हे आपण 7 पटीसाठी इथं 7 गुणाकार घेतला, आणि 7 वर्षानंतर म्हटलेलं आहे 7 पटीच्या याच्यामध्ये, तर ते आपण इथं घेतलं. आणि एकत्रित ते मिसळवल्यानंतर त्याचं एकत्रित किती होतं, 14 पट होतं. 14 पट आजच्या वयाच्या म्हटलेल्या, आजच्या किंवा आताच्या वयाची 14 पट होते. तर हे 14 आणि हे आताचं वय, याप्रमाणे आपण इथं हे समीकरण इथं मांडलेलं आहे. आता फक्त आपल्याला हे सोडवायचंय आणि त्यानंतर लगेच आपल्याला इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार. आता आपल्याला हा कंस सोडवायचा आहे. 6 7 36 बरोबर, 36 आले. त्यासोबत आता हे प्लस येणार, प्लसचं चिन्ह. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर यांचा देखील आपण गुणाकार करणार, ह्या दोन्ही संख्येला आपण इथं गुणाकार करणार. इथं 6x येणार, प्लस आहे तसेच 7 ना पुन्हा येणार, इथं गुणायचं, 7 7 49, त्यानंतर प्लस आणि हे 7x बरोबर, हे 7x आले. आणि पुढे आहे तसेच हे 14x येणार, यांचा गुणाकार केला तर 14x. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. आता फक्त हे उदाहरण सोडवा, आणि जास्त आपल्याला काही जास्त करण्याची गरज नाही. आता इथं 6x आहे, इथं 7x आहे, सर्वीकडे जर म्हटलं तर प्लस प्लस आहे, तर आपण हे एकत्र करू आणि हे एकत्र करू, काय अडचण नाही. ठीक आहे, तर टोटल जर म्हटलं तर 13x होतात. 7 आणि 6 13x, प्लस यांची जर आपण बेरीज केली तर 85 येते. 85 बेरीज येते, हे 14x आहे होते तसेच आपण इथं मांडले. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आता इथे हे जे आहेत हे 85x जे 85 आहेत ते आपण या साईडला नेऊ. हे इकडे जर म्हटलं तर प्लस मध्ये येतं, तिकडे गेल्यानंतर हे मायनस मध्ये होणार. नाहीतर आपण असं देखील करू शकतो की इथे जर म्हटलं तर आपल्याला हे 13x दिलेले आहेत, हे इकडे नेल्यानंतर 14x मधून हे मायनस होणार. x आहे तर त्याच्यामुळे आपण xच तिकडे नेऊया, काय अडचण नाही. 85 आहेत हे आपण असेच ठेवले, इथे 14x होते हे असेच ठेवले. हा इकडे प्लस मध्ये इकडे आल्यानंतर हा मायनस झाला 13x. आता 85 इथं बरोबर जर म्हटलं तर 14x मधून 13x गेले, तर एक x राहिला, म्हणजे फक्त खाली x राहिला. ठीक आहे, इथं 85 सॉरी इथे x झाले, इथं 85 अशा प्रकारचं. आता ही x ची किंमत आपल्याला निघाली, म्हणजे सर टोटल जर म्हटलं तर x ची किंमत आपल्याला काय भेटली मित्रांनो, इथे आपल्याला 85 भेटली. हे फक्त आपण इथं हे जे समीकरण आहे हे सोडवलं. आता हे समीकरण सोडवलंय, परंतु आपण इथपर्यंतच हे गणित सोडवले अशा प्रकारचं इथं म्हणायला हरकत नाही. तर आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा. आता आतापासून 5 हे आजचे वय इथं आपल्याला इथं समजून आले. ठीक आहे, आजचे वय एक ची किंमत आपण 85 काढली, तर आता तिथून पुढे 5 वर्षांनी म्हटलेलं आहे माझे वय. ठीक आहे, तर हे 85 प्लस 5, कारण आजचं वय आपल्याला 85 भेटलं आणि तिथून पुढे 5 आपण यामध्ये प्लस 5 केलं तर 90 होतात, आणि ते दाखवणारा पर्याय आपल्याला इथं शोधायचं, म्हणजे 90 वर्ष हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या टाईपचा हा प्रश्न होता, हे तुम्हाला इथं समजून आलं असेल. थोडंसं फक्त कॅल्क्युलेशन जर म्हटलं तर व्यवस्थित आपण इथं समीकरणाची मांडणी केली तर आपल्याला या प्रश्नाचं इथे योग्यरित्या उत्तर काढता येणार आहे. चला पुढील प्रश्न आपण बघत आहोत. बघा पुढील आपल्याला 2 नंबरचा प्रश्न इथं काय दिलेला आहे. तर बघा 2 नंबरचा प्रश्न इथं आपल्याला काय दिलेला आहे, 9.40. ठीक आहे, 9.40 आपल्याला म्हटलेलं आहे 9.40 रुपये प्रति किलो तांदळामध्ये आपल्याला 10.80 रुपये प्रति किलो तांदूळ इथं मिळवले. ठीक आहे, किंवा त्यांचं जे गुणोत्तर आहे ते आपल्याला इथं दिलेलं आहे, गुणोत्तरात मिसळवले. ठीक आहे, तर आपल्याला काय म्हटलेलं पुढे, जेणेकरून येणारे जे मिश्रण आहे 10 रुपये प्रति किलोचे एवढ्या मूल्याचे असेल ते आपल्याला सांगायचे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे. तर या टाईपचा जर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर आपल्याला सरळ सरळ इथं गुणोत्तर काढायचे. आता इथे सर्वप्रथम 3 किमती आपल्याला तांदळाच्या दिलेल्या आहेत. इथे जर म्हटलं तर ही पहिली किंमत, ही दुसरी किंमत आणि ही देखील आपल्याला
तिसरी किंमत दिलेली आहे. आता हे कसं सोडवायचं त्याच्याविषयी इथं मी थोडक्यात माहिती लगेच तुम्हाला देऊन घेतो. तर सांगितल्याप्रमाणे आपला जवळपास आता 10 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तर थोडक्यात फक्त नोट्स बद्दल माहिती देतो आणि त्यानंतर लगेच पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो बघा, डीसीसी बँक भरतीसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला मागील 44 प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत या 44 प्रश्नपत्रिकांसोबत 4 ते 5 विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. यामध्ये टोटल जर म्हटलं तर मागील झालेल्या सर्व 2024 त्यासोबत 2022 या वर्षांच्या क्वेश्चन पेपर असणार आहे. 2017च्या देखील प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यासोबत आपण मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि IMPGK या विषयाच्या देखील नोट्स उपलब्ध करून देतोय. या प्रत्येक विषयाच्या नोट्स 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट असणार आहे मित्रांनो. या सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये आणि त्यासोबत प्रश्नपत्रिका देखील PDF स्वरूपामध्ये आपण व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून देतोय. ठीक आहे. तर या सर्व तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी 198चं पेमेंट ठेवलेलं आहे. 198 मध्ये तुम्हाला या एकूण लेटेस्ट आणि जुन्या सर्व क्वेश्चन पेपर एकत्रित 44 प्रश्नपत्रिका भेटतील आणि 4 ते 5 विषयांच्या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील मित्रांनो. या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे कारण प्रत्येक विषयाच्या नोट्स वेगवेगळ्या असणार आहेत आणि यामध्ये गणित, बुद्धिमत्ताचं संपूर्ण स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. चालू घडामोडी लेटेस्ट 2 वर्षाचे देतोय. IMPGK देखील आपण यामध्ये उपलब्ध करून देत आहोत. मराठीचे सर्व टॉपिक कव्हर केलेत, इंग्रजीचे सर्व टॉपिक कव्हर केलेत आणि यासोबत आपण यामध्ये आपल्याला लेटेस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये जे पेपर झालेत, ऑगस्ट मध्ये जे पेपर झालेत 2022-24 ला ते सर्व तुम्हाला भेटणार आहे. सप्टेंबर 2017चा देखील तुम्हाला पेपर भेटणार आहे. ठीक आहे. आणि लेटेस्ट आता जर म्हटलं तर यामध्ये नाशिक जिल्ह्याचा 13 तारखेला 13 ठीक आहे 13 ऑक्टोबरला पेपर झालेला मित्रांनो, तो देखील आपण यामध्ये उपलब्ध करून देतोय. म्हणजे सर टोटल अशा प्रकारच्या एकूण 44 प्रश्नपत्रिका आणि बाकी विषयानुसार नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. यांची सर्वांची एकत्रित किंमत 198 रुपीज ठेवलेली मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगितल्याप्रमाणे या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जाते मित्रांनो. या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे कारण या ज्या प्रश्नपत्रिका भेटणार आहे यांची देखील गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी या विषयांची तुम्ही रिव्हिजन केली तर त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच रिपीट झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. तेच प्रश्न येणार नाहीये परंतु तो टाईप जो आहे तोच रिपीट 100% होणार आहे मित्रांनो. कारण यामध्ये आपण 1-2 प्रश्नपत्रिका नाही देत, एकूण 44 प्रश्नपत्रिका देतोय. ठीक आहे. तर डीसीसी बँक भरतीसाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर सर्वांसाठी अभ्यासक्रम हा सारखाच आहे. त्या हेतूने या सर्व प्रश्नपत्रिका आणि नोट्स तुमच्यासाठी कामी येणार आहेत मित्रांनो. तर याचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचे हे स्टडी मटेरियल असणार आहे. बघा आता पुन्हा आपण या गणिताला सोडवायला सुरुवात करत आहोत. तर सांगितल्याप्रमाणे इथं 3 किमती आहेत. ही पहिली किंमत, ही दुसरी किंमत आणि ही तिसरी किंमत. गुणोत्तरामध्ये आपल्याला इथं मिसळून इथं उत्तर किती येते ते काढायचं. याची काढण्याची सिंपल ट्रिक आहे. याच्या जसं की इथं आपल्याला प्रति किलोचा इथं आपल्याला भाव दिलेला आहे. म्हणजे इथं प्राइस वन किती दिले 9.40 आपण समजूया. प्राइस टू जर म्हटलं तर 10.80 दिलेले आणि प्राइस 3 ठीक आहे. प्राइस 3 किती दिले 10. ह्या प्राइस दिल्यात आपल्याला. ठीक आहे. याचं सिंपल एक सूत्र आपण इथं वापरू शकता. यांचं हे सूत्र कसं तयार होतं हे देखील तुम्हाला सांगतो. जसं की प्राइस 1 आहे मित्रांनो, ही प्राइस 2 आहे आणि यांची एकत्रित आपल्याला गुणोत्तर काढण्यासाठी आपण इथं प्राइस 3 इथं वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे असं आपण समजू शकतो की प्राइस 1, प्राइस 2 आणि यांची एकत्रित प्राइस 3 आणि याच्यावरतून आपल्याला गुणोत्तर काढायचं असतं. याच्यावरतून हे सूत्र आपण इथं वापरू शकतो. हे सूत्र तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. इथं प्राइस 2 मधून प्राइस 3 मायनस करायचे आणि त्यासोबत हे गुणोत्तरचं चिन्ह इथं आपण आहे तसंच ठेवणार आणि त्यासोबत आपल्याला पुढे जर म्हटलं तर प्राइस 3 मधून प्राइस 1 मायनस करायचे. हे गुणोत्तरामध्ये आपल्याला उत्तर काढायचे. ठीक आहे. गुणोत्तर आपण मिसळवलं तर आपल्याला किती उत्तर येते ते आपल्याला मूल्य किती येते ते काढायचे मित्रांनो. तर ह्या किमती आता आपल्याला टाकायचे. प्राइस 2 काय दिलेले मित्रांनो 10.80 आपल्याला प्राइस दिलेले प्राइस 2. त्यानंतर प्राइस 3 काय दिले 10 दिले. हे गुणोत्तराचं चिन्ह आहे तसंच आपण ठेवलं. आपल्याला गुणोत्तरामध्ये काढायचंय एकूण. तर आपण समजण्यासाठी हे तसं ठेवलं. तर त्यानंतर प्राइस 3 ची किंमत आहे 10. त्यानंतर प्राइस 1 ची किंमत आहे 9.40. आपण आहे तशी मांडणी इथं केली. आता हे फक्त आपल्याला सोडवायचंय. यांचे जर आपण डायरेक्टली इथं वजाबाकी केली तर 10.80 तून 10 गेले तर 0.80 उरतात. आपण 80 लिहायला काय हरकत नाही. आपण जसं वाटेल तसं लिहू शकता. त्यानंतर 10 मधून 9.40 गेले तर 0.60 उरतात.
इथपर्यंत तुम्हाला समजून आलं? ठीक आहे. हे पॉईंट आपण काढून टाकले तरी काय अडचण नाही, फक्त 80 आणि 60 लिहिले तरी काय अडचण नाही. ठीक आहे. आता यांना डायरेक्टली आपण जर म्हटलं तर भागाकार किती जातो, याला जर म्हटलं तर इथं 4 ने आपण करू शकतो. याचा डायरेक्टली टोटल जर म्हटलं तर 20 ने भाग दिला तर 4 येतात आणि त्यासोबत याला 20 ने भाग दिला तर 3 येतात. तर शेवटचं जर याच्या खाली आपण भाग देऊ शकतो का, नाही. तर त्याच्यामुळे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 4.3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. या स्वरूपामध्ये देखील हे प्रश्न तुम्ही सोडू शकता. पुढे बघा, आता पुढील प्रश्न आता आपण सोडवत आहोत आणि त्यानंतर बुद्धिमत्तेचे आपण थोडक्यात टॉपिक बघणार आहोत आणि गणितावरती सेपरेट घेऊया. आपण मागील जे 2 भाग बघितले त्याच्यामध्ये थोडेसे गणिताचे आपण थोडे जास्त प्रश्न सोडवले. तर आता काय करूया की थोडे गणिताचे प्रश्न कमी सोडूया आणि बुद्धिमत्तेचे थोडे जास्त प्रश्न सोडूया आणि पुढील भागामध्ये राहिलेले सर्व गणिताचे प्रश्न सोडून घेऊया. ठीक आहे. हा 3 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. पुढे बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे, एक वस्तू 3 व्यापाऱ्यांच्या हातातून पुढे जाते. इथं काय म्हटलेलं आहे, एक वस्तू आहे. ठीक आहे. ती वेगवेगळ्या 3 व्यापाऱ्यांकडून, ठीक आहे, त्यांच्या हातातून पुढे जाते, म्हणजे ती विकली जाते. तर बघा, त्यामध्ये प्रत्येक विक्रेता पुढे तिच्या खरेदी किमतीवरती 20% नफा काढतो. जसं की ती 100 रुपयाला वस्तू आहे. ठीक आहे. याने विकली इथे 120 ला. ठीक आहे. त्यानंतर याने विकली, त्याच्यामध्ये पुन्हा अजून 20% नफा काढला. अशा प्रकारे ती पुढे पुढे जाते. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, जर शेवटच्या विक्रेत्याने ती वस्तू 432 ला विकली. ठीक आहे. प्रत्येकाने 20% नफा काढलेला आहे त्या वस्तू मागे आणि शेवटचा जो व्यापारी आहे तिसरा, ठीक आहे, तर त्याने 432 रुपयाचं इथं आपल्याला त्याची विक्री केलेली बघण्यासाठी भेटत आहे. तर खरेदी किंमत किती हे आपल्याला विचारलंय. सिंपल आहे. जर आपण व्यवस्थित उदाहरण समजून घेतलं तरी आपण या प्रश्नाचं लगेच उत्तर देऊ शकतो. आता मांडणी कशी करायची हे आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर बघा, आपल्याला एक वस्तू आहे, ती वस्तू कोणतीही असू शकते, काही अडचण नाही. आपण तिला एक्स मानू किंवा वाय मानू, काही अडचण नाही. जे आपल्याला वाटेल ते तुम्ही इथं मानू शकता. जसं की जी वस्तू आहे, ठीक आहे, तर तिची जी विक्री किंमत आहे दिलेल्या माहितीनुसार आपल्याला तिची विक्री किंमत किती दिलेली आहे, विक्री किंमत दिलेली आहे 432. इथपर्यंत आपल्याला समजून आलं. आता यामध्येच आपण अजून एक पॉइंट मिक्स करूया मित्रांनो, की या वस्तूची खरेदी किंमत, वस्तूची जी खरेदी किंमत आहे, वस्तूची खरेदी किंमत ही आपण ए मानू. ठीक आहे. काय मानू? ए मानू. ए ही वस्तूची खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत आहे 432. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. आता प्रत्येक जण यामध्ये काय करतोय, प्रत्येक जण यामध्ये या वस्तूच्या विक्री मागे 20% नफा काढतोय. किती? 20% नफा काढतोय. इथपर्यंत आपल्याला समजून आलं. तर पुढे बघा, आता आपल्याला काय करायचं मग नक्की. आता यामध्ये प्रत्येक विक्रेत्याची जर विचार केला तर विक्रेत्याची जी किंमत आहे, इथे बघा, प्रत्येक विक्रेत्याची, ठीक आहे, विक्रेत्याची, हे समजून घ्या, शॉर्ट मध्ये लिहितोय, जी विक्री किंमत आहे, विक्री किंमत बरोबर आपल्याला इथे सांगता येईल खरेदी किमतीच्या आपण असं म्हणू की तो खरेदी किमतीच्या 20% नफा काढतोय. म्हणजेच खरेदी किंमत, एक्झाम्पल आपण इथं घेतली, 100 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. याच्या मागे प्रत्येक जण 20% नफा काढतोय. हे अशा प्रकारे आपण लिहू शकतो. म्हणजेच इथे आपण काय लिहिलेले, प्रत्येक विक्रेत्याची जी विक्री किंमत आहे, प्रत्येक विक्रेत्याची विक्री किंमत बरोबर जी खरेदी किंमत आहे त्याच्या तो काय करतोय, 20% नफा काढतोय. म्हणजे वस्तूची किंमत आपण 100 पकडली तर त्याच्या मागे 20% प्रत्येक जण नफा काढतोय. हे त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे इथं याची मांडणी केली. तर याच्यावरतून आपल्याला याची जी विक्री किंमत आहे विक्रेत्याची लास्टची, ती आपण इथं ठेवू शकतो. ती आहे 432. आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर प्रत्येक जण त्याच्या मागे किती नफा काढतोय, 20. ठीक आहे, 20% नफा काढतोय. तर याच्यानुसार आपण मांडणी केली तर जशी काय खरेदी किंमत 100 रुपये होती पहिल्यांदी, त्याच्या मागे 20 रुपये नफा काढतोय. तर आपण प्रत्येक जण जर म्हटलं तर 120, त्याच्या मागे 100, त्यानंतर 120, त्या मागे 100, कारण 3 वेळेस ती विकली गेली. तर 120 आणि त्या मागे 100 आणि हिची खरेदी किंमत आपण जर म्हटलं तर आपण एक्स मानलेली आहे. ठीक आहे. तर ही आपण एक्स नाही, ए मांडलेली आहे हिची खरेदी किंमत. आता फक्त हे जे आहे ते आपल्याला सोडवायचंय.
म्हणजेच आपण अशा प्रकारची इथं मांडणी करून घेतली. आता हे जर डायरेक्टली आपण इथं सोडू शकता, कट करून डायरेक्टली तर इकडे गेल्यानंतर हे मायनस होणार आणि याचं सिंपल आपलं उत्तर इथं 250 येऊन जातं लगेच. ठीक आहे, फक्त हे सोडवा आणि ते आपलं उत्तर इथं येऊन जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता हे झाले गणिताचे काही 3-4 प्रश्न. त्यानंतर आता आपण डायरेक्टली काय करणार आहे, बुद्धिमत्तेचे प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. हे तुम्हाला समजून आलेलं असेल. इथे जर म्हटलं तर आपण सर्वप्रथम एकूण जर म्हटलं तर शेवटची विक्री किंमत बघितली, त्यानंतर खरेदी किंमत आपण ए मांडली. यामध्ये 20% प्रत्येक जण नफा काढतोय. याच्यानुसार जर म्हटलं तर प्रत्येक विक्रेत्याची जी शेवटची विक्री किंमत आहे त्याच्यानुसार जर विचार केला तर 432 याची प्राइस आहे. आणि त्यानंतर खरेदी किमतीचे जर म्हटलं तर आपण प्रत्येक जण काय करतोय, 20% त्याचा नफा काढतोय त्याच्या मागे. आणि याच्यानुसार जर म्हटलं तर प्रत्येक जण 20% नफा काढतोय, ते 20% आपण वाढवलं आणि त्याच्यामध्येच आपण इथं खरेदी किंमत जी आहे ती ऍड केलेली खरेदी किंमत आपण ए मानलेली आहे, पहिली खरेदी किंमत. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार जर म्हटलं तर खरेदी किंमत काय असणार आहे, 250 रुपये खरेदी किंमत असणार आहे. हे सोडवलं नंतर सिंपल आपण इथे डायरेक्टली इथं अशा प्रकारचं हे सोडू शकता. पुढे जर म्हटलं तर आता थोडक्यात बुद्धिमत्तेचे आपण प्रश्न घेऊया. थोडं पटकन हा व्हिडिओ आपल्याला संपवायचा आहे आणि बाकीचे राहिलेले सर्व गणिताचे प्रश्न आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करणार आहोत. सर्वात पहिल्यांदाच इथं जर म्हटलं तर बुद्धिमत्ताला सुरुवात करणार होतो, परंतु जर म्हटलं तर थोडे गणिताचे 2-3 प्रश्न घेऊ, त्यानंतर बुद्धिमत्तेचे घेऊ, अशा प्रकारचं टार्गेट होतं. तर काय अडचण नाही, डायरेक्टली आता सुरुवात करत आहोत. राहिलेले सर्व आता बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण बघूया. आता पुढे बघा, आपल्याला हा बुद्धिमत्तेचा इथे पहिला प्रश्न दिसत आहे. इथे काय म्हटलेलं आहे, एका सांकेतिक भाषेत गुड हा शब्द अशा प्रकारे लिहिला जातो, बेस्ट शब्द कसा लिहिला जाईल. आता हे काय सांगण्याची गरज नाहीये, आपल्याला ऑलरेडी एखाद्याचा थोडा जरी अभ्यास असेल तर लगेच त्याला समजून आलं असेल कशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. तरी देखील थोडक्यात फक्त तुम्हाला समजून सांगतो, जी एबीसीडी ची मांडणी आहे आपली ती करून घ्यायची आणि त्यानुसार आपल्याला या प्रश्नाला इथं सोडवायचंय. जसं की इथं मी पटकन ही मांडणी करून घेतो. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारची ही मांडणी केलेली आहे. तर आपल्याला काय करायचंय, इथे जी पासून जर म्हटलं तर आय कसा आला ते बघायचं. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ओ पासून इथं म्हटलं तर एम कसा आला ते बघायचं. ओ पासून जर म्हटलं तर क्यू कसा आला बघायचं आणि त्यानंतर डी पासून इथं बी कसं आलं ते बघायचं. आणि त्याच स्वरूपाने आपल्याला पुढे बी पासून काय येईल ते लिहायचंय, त्यानंतर ई पासून काय येईल ते लिहायचंय, त्यानंतर एस पासून इथं काय येईल ते लिहायचंय आणि टी पासून काय येईल ते आपल्याला इथं लिहायचंय. तर चला आता घेऊया. इथं इथे जर म्हटलं तर जी पासून आय कसा आला. ठीक आहे, जी पासून जर म्हटलं तर आय, इथं जी एच आय म्हणजे +2चा फरक आहे. किती? +2चा. तर इथे देखील आपण बी पासून जर म्हटलं तर +2 केलं तर बी, इथं डी येतो. ठीक आहे, पहिलं डी आलं. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ओ दिलेलं आहे. ओ पासून जर म्हटलं तर ओ पासून काय आलेलं आहे, एम. ठीक आहे, ओ पासून इथं एम आलेलं आहे म्हणजे -2 झालेलं आहे. ठीक आहे, -2. तर इथे देखील आपण ई पासून इथं 2 मायनस केलं तर सी इथं, तर सी आपलं इथं आलं. त्यानंतर अशाच रीत्या जर पुढे म्हटलं तर इथं पुन्हा इथं ओ पासून क्यू आलेला आहे. ओ पासून क्यू म्हणजे +2 झाले. तर आपण इथून देखील जर म्हटलं तर एस पासून इथं पुढे काय येतं, प्लस केल्यानंतर यू. ठीक आहे, इथं यू आलं अशाच रूपाने. आणि पुढे जर म्हटलं तर डी पासून बी आलेलं आहे. डी पासून बी आलेलं आहे अशा प्रकारचं केलं तर इथं मायनस झालेलं आहे पुन्हा. ठीक आहे, पुन्हा मायनस झालंय. तर आपण पुन्हा याच्यामध्ये देखील मायनस करूया. टी मधून जर म्हटलं तर 2 मायनस केलं तर आर येतं, तर आर म्हणजे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार. बघा कुठे डी सी यू आर हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. हे अक्षरमालावरती इथं डिपेंड वरती प्रश्न आला होता मित्रांनो. त्यानंतर पुढील बघा, पुढील आपल्याला 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. बघा प्रश्न आपल्याला दिशावरती विचारला गेलाय, तर दिशा आपल्याला कोणती येईल ते आपल्याला विचारलंय. इथे प्रश्न काय म्हटलेला आहे, जर 8 दिशांमधील समोरासमोर ज्या दिशा आहेत, ठीक आहे, दिशांनी आपली जी जागा आहे त्यांची अदलाबदल केली तर वायव्येकडे तोंड करून उभा असलेल्या व्यक्तीचं आपल्याला काय म्हटलेलं आहे, उजव्या हाताला कोणती दिशा असेल ते आपल्याला विचारले. ठीक आहे, तर दिशा आपण इथं मांडणी करून घेऊया. ही आपली रेग्युलर पूर्व दिशा असते. ठीक आहे, ही असते आपली पश्चिम दिशा, त्यानंतर ही असते उत्तर दिशा आणि ही असते आपली दक्षिण दिशा. त्यानंतर ह्या देखील आपण दिशा मांडून घेऊया. ही कोणती असते मग, ही असते आपली ईशान्य दिशा, ही आपली असते नैऋत्य दिशा. ठीक आहे, ही असते आपली आग्नेय दिशा आणि ही असते आपली वायव्य दिशा. ठीक आहे, ही वायव्य आणि ही आग्नेय दिशा. इथपर्यंत आपण मांडणी करून घेतली. तर इथं काय म्हटलेलं आहे, प्रत्येक दिशेची त्यांची एकमेकांशी अदलाबदल करायची समोरासमोर. तर ती मांडणी आपण इथं करून घेऊया सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे, आपण अशा स्वरूपाने इथं घेऊया. इथं पूर्वच्या जागी येणार पश्चिम, पूर्व इकडे जाणार. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर इथं उत्तराच्या जागी येणार दक्षिण आणि उत्तर खाली येणार. इथं नैऋत्य जागी येणार ईशान्य आणि नैऋत्य इकडे जाणार त्याच्या समोरील बाजूला. इथं वायव्यच्या ठिकाणी येणार आग्नेय
आणि इथं जाणार वायव्य. ठीक आहे, सांगितल्याप्रमाणे इथे आपण एकमेकांची अदलाबदल केलेली आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे बघा, तर असं केल्याने आपल्याला काय म्हटलेलं आहे, वायव्येकडे तोंड करून उभा असलेल्या व्यक्तीचं आपल्याला उजव्या हाताचं म्हटलेलं आहे. आता वायव्य दिशा कोणती आहे, आता ही वायव्य दिशा आहे. आधी इकडची ही वायव्य दिशा होती, परंतु आता ही वायव्य दिशा आहे. जसं की एक माणूस इथे उभा आहे, याचं तोंड या दिशेला आहे. कोणत्या दिशेला, या दिशेला, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. आता एखादा माणूस इकडे तोंड करून उभा आहे, तर त्याची उजवी बाजू ही असणार आणि ही डावी बाजू असणार. तुम्ही बघा तोंड करून, ही आपली डावी बाजू असणार आणि ही उजवी बाजू असणार आहे. तर हेच आपल्याला विचारलंय, त्याच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताला कोणती दिशा असेल. तर डाव्या हाताला मग कोणती दिशा असेल तेच आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्या बाजूला जर म्हटलं तर हा इथं सेंटरला उभा असणार आहे. असं नाही की इथं तुम्ही उत्तर दिशा म्हणणार. ठीक आहे, उत्तर नसणार आहे, कारण तो सेंटरला असणार आहे आणि त्याच्या डाव्या हाताला, म्हणजे ही त्याच्या उजव्या हाताची दिशा आहे. कारण हाताला विचारले, तर ही त्याच्या ही डाव्या हाताची दिशा असणार आहे, नैऋत्य. ठीक आहे, ही जर म्हटलं तर डाव्या हाताची नैऋत्य दिशा असणार आहे आणि ही असणार आहे त्याच्या उजव्या हाताची दिशा, कारण त्याचं तोंड इकडे आहे. ठीक आहे, त्याचं तोंड इकडे आहे. आता त्याचं जर म्हटलं तर पूर्ण काटकोनानुसार जर विचार केला तर त्याची ही डावी बाजू झाली आणि ही इकडची उजवी बाजू झाली. तर उजव्या बाजूचे विचारले तर ईशान्य दिशा असणार. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे, कारण तो सेंटरला उभा आहे, त्याचा हा डावा हात असणार आहे आणि इकडचा एक उजवा हात असणार आहे. तर आपल्याला उजव्या हाताची इथे दिशा विचारली, तर आपण उलटा पालट केल्यानंतर इथे ईशान्य दिशा ही आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. तर बघा, पुढील आपल्याला 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी त्यांनी 11 वाजता घड्याळ बरोबर लावले. त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे, तर शनिवारी 11 वाजता त्याचं घड्याळ कोणती वेळ दाखवेल. आता काय म्हटलेलं आहे त्याच्यानुसार आपण इथे लगेच मांडणी करून घेणार. एकदम बुद्धिमत्ताचे ना, ज्याचा थोडा जरी अभ्यास आहे ना, एकदम बेसिक बेसिक प्रश्न विचारले जातात, तर त्याचा जो बुद्धिमत्ताचा स्कोर आहे तो आउट ऑफ असणार आहे. बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न विचारले जातात, सर्व प्रश्न त्याला सुटायलाच पाहिजे. आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक 1 तासाला जे सचिनचं घड्याळ आहे, प्रत्येक 1 तासाला त्याचं 4 सेकंदांनी त्याचं घड्याळ पुढे जातं. सेकंदांनी पुढे जातं. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, पुढे सोमवारी त्याचं घड्याळ त्यांनी सेट केलं. किती वाजता, त्याचं 11 वाजता सकाळी त्याने घड्याळ लावलं बरोबर. ठीक आहे, तर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर डायरेक्टली शनिवारी, सोमवारपासून डायरेक्टली शनिवारी 11 वाजता त्याचं घड्याळ कोणती वेळ दाखवेल ते आपल्याला विचारले. ठीक आहे, तर बघा आता याच्यामध्ये एका दिवसामध्ये किती तास असतात, तर 24 तास असतात. सोमवारपासून शनिवार जर विचार केला तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, टोटल जर म्हटलं तर 5 दिवसांचा कालावधी आहे. किती दिवस किती होतात त्याच्यामध्ये, 5 दिवस. तर हे 24 गुणिले 5 झाले, कारण प्रत्येक दिवसाला जर म्हटलं तर 24 तास, 5 दिवसांचे 24 तास, 24 गुणिले 5 जर केलं तर 120 होतात. किती होतात, 120. तर हे टोटल किती झाले, 120 तास. आणि याचं घड्याळ प्रत्येक तासाला किती सेकंद पुढे जाते, 4 तास. म्हणजे हे जेवढे तास आहे याच्यामध्ये 120 गुणाकार आपल्याला करावा लागणार आहेत, कारण यांनी प्रत्येक 4 तासाने प्रत्येक तासाला याचं घड्याळ 4 सेकंदांनी पुढे जातं. तर हे अशा प्रकारे जर म्हटलं तर कॅल्क्युलेशन केलं तर इथं बारचूक जर विचार केला तर 48 आणि 1 शून्य आहे, तसंच आपण इथं घेतलं. तर हे सेकंद झाले, एवढे सेकंद त्याचं घड्याळ आतापर्यंत पुढे गेले, हे आपल्याला समजून आलं. एवढ्या 5 दिवसांमध्ये, या 5 दिवसामध्ये 480 सेकंद इथं त्याचं घड्याळ पुढे गेले. परंतु हे जे सेकंद आहे ते पुन्हा आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. त्याच्यासाठी 480 भागिले आपण इथं किती करणार, 60 करणार. तर आपण याचा भागाकार केला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, 6 नाही 8 उत्तर येतं. ठीक आहे, 8 उत्तर येतं. तर आपले हे काय झाले, मिनिटं, सेकंदच आपण मिनिटामध्ये ट्रान्सफर केले. तर आता शनिवारी 11 वाजलेत, तर 11 वाजता जर म्हटलं तर त्याचं घड्याळ इथं 8 मिनिटांनी पुढे जाणार आहे, म्हणजे 11 वाजून 8 मिनिटाची त्याची घड्याळाची वेळ तिथं ते दाखवणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे देखील प्रश्न इथं सोडू शकता. पुढे बघा, पुढे 4 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. ठीक आहे, पुढे आपल्याला इथं वयवारीवरती दिनदर्शिकावरती प्रश्न आलेला आहे. दिनदर्शिकावरती बहुतेक इथं 3-4 प्रश्न लगपाठ आलेले आहेत, कारण हा देखील जर म्हटलं तर 5 नंबरचा जो प्रश्न आहे तो देखील दिनदर्शिकावरती आहे. हा देखील जर म्हटलं तर कॅलेंडरवरती म्हणजेच दिनदर्शिकावरती प्रश्न आलाय, 6 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, तर यातील हे 2 प्रश्न आपण बघूया. 3रा नंबरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं, थोडक्यात हिंट मी देणार आहे. इथे काय म्हटलेलं आहे, 2005 सालचा महिला दिन. ठीक आहे, 2005 सालचा महिला दिन बुधवारी आला होता. तर महिला दिन कधी असतो हे देखील आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं असणार आहे. 8 मार्च आपण इथं घेतलं, 8 मार्च महिला दिन.
तर तो कधी आला होता? बुधवारी आला होता. तर 2004 सालचं इथं महिला दिन कधी असणार आहे? आता 2004 हे 4 साल हे लीप वर्ष आहे. तर लीप वर्षापासून जेव्हा पुढे जातं तेव्हा आपल्याला इथं लीप वर्षामध्ये 2 दिवसांनी इथं वार पुढे ढकलतो. हे आपला बेसिक नेम आहे. ठीक आहे. तेव्हा जेव्हा लागतं तेव्हा जेव्हा जसं की 2003 ला जर विचारलं असतं आणि 4 कडे आपल्याकडे जायचंय, 4 ला जायचंय, तेव्हा आपण दोन्ही पुढे वार ढकलतो. किती? दोन्ही आपण पुढे वार ढकलतो. परंतु इथे आपल्याला मागे यायचंय हे लक्षात घ्या. 2005 पासून इकडे 2004 कडे यायचंय ही गोष्ट लक्षात घ्या. तर 2005 कून इथं 2004 कडे यायचंय. 8 मार्चला महिला दिन होता. इथं आपल्याला हे देखील माहिती करण्याची गरज नाही, फक्त बुधवार होता हे आपल्याला समजून आलं. तर फक्त एकनी मागे जायचंय, कारण इथे आपल्याला 2005 आणि 4, तर फक्त एकनी मागे जा, तर तो होतो मंगळवार. ठीक आहे. मंगळवार येतो, म्हणजेच ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर इथे 2003 असतं, 2003 असतं आणि त्यानंतर इथे आपल्याला पुढे जायला सांगितलं असतं, 2000 इथं 4चं विचारलं असतं, तर आपलं तेव्हा उत्तर जर म्हटलं तर इथं पहिल्यांदा बुधवाराचं तर गुरुवार शुक्रवार झालं असतं. तिथं मग शुक्रवार आपलं हे प्रश्नाचं उत्तर आलं असतं. या प्रकारे तुम्ही हे प्रश्न सोडू शकतात. बेसिक बेसिक प्रश्न विचारले गेले होते. तर पुढे बघा, आपल्याला इथे देखील जर म्हटलं तर इथे काय म्हटलेलं आहे बघा, आपल्याला याचा जन्म आपल्याला म्हटलेलं एका मुलाचा जन्म इथं दिनांक 5 सप्टेंबर 2001 ला झाला. किती? 5 सप्टेंबर 5 सप्टेंबर 2001 ला त्याचा जन्म झाला. 5 सप्टेंबर. ठीक आहे. तर तेव्हा कोणता वार होता? तेव्हा होता बुधवार. तेव्हा होता बुधवार. तर आपल्याला त्याचा तिसरा वार तिसरा जो वार आहे तो कोणत्या दिवशी येईल ते आपल्याला विचारले. तर 5 सप्टेंबर 2002 ला जर म्हटलं तर कोणता वार असणार आहे? बुधवार नंतर गुरुवार. एकनी पुढे गेला. अशाच प्रकारे 2003 ला जर विचार केला तर आपला कोणता वार असणार आहे? शुक्रवार. ठीक आहे. शुक्रवार. त्यानंतर अशाच प्रकारे 2004 ला. ठीक आहे. आता इथे शुक्रवार, याच्यानंतर जर म्हटलं तर इथे महत्वाचं काय असणार आहे माहिती का? इथं हा पहिला वाढदिवस झाला, हा दुसरा वाढदिवस झाला आणि हा तिसरा वाढदिवस असणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण आपल्याला इथे म्हटलेलं आहे तिसरा वाढदिवस. तर इथपर्यंत तुम्हाला समजून आलं, परंतु इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. इथे 2003 आहे, 2004 आहे. तर आपलं 2000 हे जे वर्ष आहे मित्रांनो, हे लीप वर्ष आहे. 2000च्या नंतर जर विचार केला तर 2004 हे लीप वर्ष आहे मित्रांनो. तर इथं 2003 आपल्याला 2003 साली जर म्हटलं तर 5 सप्टेंबर 2003 साली जर विचार केला तर शुक्रवार होता. ठीक आहे. तर 5 सप्टेंबर 2004 ला जर म्हटलं तर लीप वर्ष येतं आणि लीप वर्ष आल्यानंतर जो वार आहे तो दोन्ही पुढे जातो हे आपल्याला माहिती आहे. तर शुक्रवार, तर मध्ये आपण शनिवार सोडून घेणार आणि डायरेक्टली रविवार. तर आपल्याला हेच विचारलंय तो कोणत्या दिवशी त्याचा तिसरा वाढदिवस येईल, तर तो रविवार येईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा, पुढील देखील प्रश्न जर म्हटलं तर 6 नंबरचा त्याच्यावरतीच विचारला गेलाय. तर प्रश्न बघा आपल्याला इथं काय दिलेला आहे याचं देखील थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आणि त्यानंतर लगेच पुढे आपण जो पुढील प्रश्न आहे तो बघणार आहोत मित्रांनो. याच्यावरती जास्त टाइमपास करणार नाहीये. त्याच टाईपचा प्रश्न आहे. 12 जानेवारी 1997 ला रविवार होता, तर 4 जानेवारी 2002 ला इथं कोणता वार होता? आता 97 झालं, त्यानंतर इथं 98, 99, ठीक आहे, आणि त्यानंतर 2000. आता 2000च्या वेळेस लीप वर्ष आलं. इथं रविवार होता, तर 98च्या वेळेस कोणता वार येईल? सोमवार येईल. ठीक आहे. त्यानंतर इथं जर म्हटलं तर मंगळवार येईल. त्यानंतर इथं बुधवार आणि गुरुवार दोन्ही पुढे झाले, इथं गुरुवार येईल. ठीक आहे. तर आपल्याला इथपर्यंत काढायचंय. परंतु इथे 12 जानेवारी आणि इथे 4 जानेवारी. तर इथं आपल्याला 12 जानेवारीचं जर म्हटलं तर हे 12 जानेवारी 2000चं आपल्याला निघालं. हे 12 जानेवारीचं निघालं. तर याच्यापासून एक एकनी मायनस मायनस या 4 जानेवारी पर्यंत 8 दिवस इथं मायनस करा. तर गुरुवारपासून पुन्हा मागे जा आणि त्यानंतर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं मंगळवार. तर या टाईपचा इथं प्रश्न विचारला गेला होता. पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे. 7 नंबरचा प्रश्न आपण इथं बघत आहोत मित्रांनो. इथे आपल्याला इथं हे जे अक्षर अंक दिलेले आहेत तिथं आपल्याला हे पूर्ण केल्यानंतर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अंक येतील ते आपल्याला सांगायचं आहे. तर इथं जर बेसिक बेसिकचे प्रश्न विचारले गेलेत, जे की तुम्ही जरी प्रश्न बघितला तरी लगेच समजून येते. इथं या स्टेपनी तुम्ही हे जोडू शकता. हे अशा प्रकारे, त्यानंतर हे अशा प्रकारे, अशा प्रकारे आणि अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे सोडू शकता. इथं 10 दिलेत, इथे 20 दिलेत, इथे 30 दिलेत, त्यानंतर इथे काय येणार? मग 40 येणार. हे 40 आपलं पहिलं उत्तर असणार आहे. तर 40 इथेच भेटून गेले.
पुढे आपल्याला विचार पण करण्याची गरज नाही. अशा प्रकारचे बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयावरती विचारले जातात. पुढे जरी म्हटलं तर वेगळं पद ओळखायला सांगितलंय, त्यानंतर आपल्याला इथं अक्षरमालावरती इथं प्रश्न आलेत मित्रांनो, जे की एकदम बेसिक लेवलचे प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, हे देखील आपण बघूनच घेऊया, काय अडचण नाही. इथं वेगळं पद ओळखायचं, याच्यामध्ये वेगळं पद लगेच समजून येते आपल्याला. पूर्ण पहिली जी नैसर्गिक संख्या ती आपल्याला इथे दिली आहे, त्याच्यानुसारही आपण उत्तर देऊ शकतो. पुढे जर म्हटलं तर इथं बीओ दिलंय, त्यानंतर डीएफ दिलंय, तर याच्यापासून इथं जर म्हटलं तर ABCD. ठीक आहे, आता इथे जर म्हटलं तर इथे आपल्याला फरक कितीचा आहे ते बघायचं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इथं मांडणी करू शकता, ABCD अशा प्रकारे. एफ पटकन मी मांडणी करून घेतो. तर मांडणी करून घेतलेली आहे. इथे जर म्हटलं तर बघा, आता इथं बी आला होता, त्यानंतर डी म्हणजे BD, त्यानंतर एफ, त्यानंतर इथं बघा डी पासून इथे एफ आलंय पहिलं अक्षर, आणि त्यानंतर एच आलंय, त्यानंतर इथे एच, तर एच पासून दोन्ही पुढे काय येईल, जे येईल, म्हणजे पहिलं आपल्याला अक्षर भेटलं जे. ठीक आहे, अशाच प्रकारे जर म्हटलं तर इथं ओ दिलेला आहे, ओ पासून एफ आलेला आहे, म्हणजेच इथं ओ दिलेला आहे, ओ पासून एफ आलाय, आणि एफ पासून जर म्हटलं तर आपल्याला एच आलेला आहे, म्हणजे जास्त अंतर आहे. ते अंतर जरी मोजलं तर तेच आपलं येणार आहे, आणि त्याच रीते आपण कॅल्क्युलेट केलं तर यल येतो. म्हणजेच आपल्याला हे अंतर किती त्यानुसार आपल्याला करायचं आहे, आणि त्यानुसार आपलं यल हे प्रश्नाचं उत्तर येतं. आणि यावरून आपण ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर इथं समजू शकता. याचप्रमाणे जर म्हटलं तर इथं ABC दिलंय. ठीक आहे, आपल्याला इथं लगेच समजून येतंय. मग इथं काय येईल, इथे येईल डी. हे तर तुम्हाला समजून आलं लगेच. म्हणजे एकदम बेसिक लेवलचे प्रश्न विचारले गेलेत, जे की सोडून देण्याची पण गरज नाही. ज्याचा थोडा जरी अभ्यास आहे त्याला लगेच या प्रश्नाची उत्तरं समजून येणार. इथे बघा आपल्याला पुन्हा इथं मागे यायचंय. इथं ZY X अशा प्रकारचं इथे दिलंय. तर मग पुढे काय येणार, इथं ZYX, तर मग आता पुढे येणार W. ठीक आहे, अशा प्रकारे. पुढे जर म्हटलं तर इथं Y दिलेलं आहे, त्या प्रकारे इथं Y दिलंय, त्यानंतर X दिलंय, त्यानंतर W दिलंय, त्यानंतर पुढे आता W च्या मागे काय आहे, व्ही येणार. मग इथपर्यंत आपण काढले तर लगेच आपल्याला इथं समजून येतं, इथं डब्ल्यू हे अशा प्रकारे हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. तर या स्वरूपाने आपण हा आपला तिसरा भाग इथं पूर्ण केलेला आहे. बुद्धिमत्ताचे संपूर्ण प्रश्न बघितले या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने, आणि गणिताचे 3 प्रश्न बघितले. बुद्धिमत्ताचे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल हे 10 प्रश्न झाले बुद्धिमत्ताचे, आणि बाकीचे गणिताचे 3 प्रश्न बघितले. आता गणिताचे पुढील भागामध्ये आपण राहिलेले 7 प्रश्न बघणार आहोत मित्रांनो, जे की बघा आता थोडक्यात तुम्हाला याच्याविषयी थोडक्यात माहिती देखील देतो. तर बघा पुढे आल्यानंतर इथे हे आपण गणिताचे प्रश्न बघितले. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर पुन्हा एकदा नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देतो. हे आपला स्क्रीनशॉट आहे मित्रांनो, तर याच तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या नोट्स बद्दल. डीसीसी बँक भरतीसाठी कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर या नोट्स तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे. यामध्ये टोटल एकूण झालेल्या 44 प्रश्नपत्रिका आणि या विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स असणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK यांचा समावेश असणार आहे. या सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व पाहिजे असतील तर यामध्ये तुम्हाला 44 प्रश्नपत्रिका प्लस 4 ते 5 विषयांच्या नोट्स भेटणार आहे. यांची एकत्रित किंमत 198 रुपये आहे. जर पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे, आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स सेंड केल्या जातील. सोबत एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील पाठवली जाते, तिथे तुम्हाला जॉईन होऊन घ्यायचे. तिथे सर्व अपडेट प्लस आपले जे पण क्लासेस वगैरे होतात, युट्यूबला क्लास झाल्यानंतर लगेच लिंक तिथे भेटून जाते, आणि बाकी सर्व अपडेट, परीक्षेविषयी निकाल, त्यासोबत ऍडमिट कार्ड, जे पण महत्त्वाचे अपडेट असतील ते सर्व तुम्हाला वेळोवेळी त्या ग्रुपवरती दिले जातील. तर अशा प्रकारचे हे ग्रुप तयार केले, त्याला सुद्धा आपल्याला जॉईन केलं जाईल. जेव्हा तुम्ही नोट्स घेतात त्याच्यासोबतच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केली जाते मित्रांनो. तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचे या नोट्स असणार आहे. तर बघा आता गणिताकडे आपण चालू होतो मित्रांनो. गणिताविषयी आपण थोडक्यात चर्चा करत होतो. तर यामध्ये आपण हे 3 प्रश्न सोडून घेतलेले आहेत. हा 4थ्या नंबरचा प्रश्न आहे. तर थोडक्यात आपण बघूया कोणकोणते प्रश्न आपण पुढील भागामध्ये सोडवणार आहोत. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथं किंमत शोधायची आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. म्हणजेच इथं चक्रवाढ व्याजावरती प्रश्न आलाय. त्यानंतर इथं हा देखील व्याजावरती प्रश्न मित्रांनो 5 नंबरचा, हा 6 नंबरचा. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं दर काढायचा आहे. सॉरी, इथं 7 प्रश्न नाही, तर गणितावरती एकूण 15 प्रश्न असतात. आपण फक्त 3 प्रश्न सोडवलेत, म्हणजे एकूण 12 प्रश्न आपल्याला इथं पुढील भागामध्ये घ्यायचे आहेत मित्रांनो. या हेतूने आपण पुढील व्हिडिओ बनवणार आहोत. तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओचा तिसरा भाग होता मित्रांनो. या तिसऱ्या भागामध्ये गणित व बुद्धिमत्ता याचे हे प्रश्न आपण सोडून घेतलेले आहेत मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा हा भाग होता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या.
चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते ती लाईक क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल आणि ते सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जातील. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.